नमस्कार, आपण पाहतात न्यूज यात्रा। मी संजय वरकड। महाराष्ट्रामध्ये महापुरामुळे ज्या शेतकऱ्यांची मोठे अतोनात नुकसान झाले आहे त्यांना राज्य सरकार तातडीने मदत जाहीर करण्याची शक्यता आता तयार झालेली आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 तारखेला मुंबईला दौऱ्यावर येत आहेत आणि याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की पुढच्या 8 दिवसांमध्ये आम्ही आमच्या सरकारच्या वतीने जी काही मदत केली जाणार आहे त्याची घोषणा करणार आहोत आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या अकाउंटला ही सगळी रक्कम आम्ही जमा करणार आहोत। त्यामुळे सध्या मंत्रालयामध्ये आणि जिथं ज्याला मिनी मंत्रालय म्हणतात, विभागीय आयुक्त कार्यालय राज्यभरातील, तिथं वेगाने कामकाज सुरू आहे आणि खालून काही प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। हे सगळे प्रस्ताव आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती त्यानुसार केंद्र सरकारकडे एक राज्य सरकारच्या वतीने प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे आणि त्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल न मिळेल हा नंतरचा मुद्दा, पण सध्या राज्याच्या तिजोरीतून पैसे देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या आधीच ही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे जर पुरेशी मदत झाली नाही तर मराठवाड्यामध्ये मोर्चा काढण्याचा इशारा 11 ऑक्टोबरला शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे। त्यांचा तो नियोजित मोर्चा निघण्याच्या आधीच ही मदत जाहीर होती का आणि त्या मदतीवर त्यांचं समाधान होतं का आणि शेतकऱ्यांचं समाधान होतं का याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी सुद्धा सरकारला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे आणि 2 दिवसानंतर आम्हीही निर्णय घेऊ असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आणि या सगळ्या लगबगीमध्ये न्यूज यात्राला जी माहिती मिळालेली आहे की मोठी घोषणा करण्याची शक्यता सरकारकडनं आहे आत्ता आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 तारखेला जेव्हा मुंबईच्या दौऱ्यावर येतील त्याआधी ही घोषणा करायची का पंतप्रधानांच्या उपस्थितीत त्या कार्यक्रमात करायचीच, हाच आता फक्त निर्णय घ्यायचं त्यांचं बाकी आहे। केंद्र सरकारकडनं जी मदत मिळायला पाहिजे होती त्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। इतर राज्यांना ज्या पद्धतीनं केंद्र सरकार तातडीनं मदत करतं तशी महाराष्ट्राला मदत का केली नाही असा प्रश्न विरोधकाकडनं विचारला जातो आहे, शेतकऱ्यांकडनंही विचारला जात आहे। त्यामुळं पंतप्रधानाचा हा दौरा जरी मुंबईपुरता मर्यादित असला तरी संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांचं लक्ष त्यांच्याकडे असणार आहे आणि हीच गोष्ट ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे जी तातडीची मदत, त्यांचं म्हणणं असं आहे की तातडीची मदत आत्ता आम्ही केलेली आहे। आम्ही काही जिल्हाधिकाऱ्यांशी मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या इतरही ठिकाणी चर्चा केली तेव्हा न्यूज यात्राला जी माहिती मिळालेली त्यानुसार घरांची पडझड झालेली असेल तर त्यांना त्यांच्या खात्यावर 10,000 रुपये आत्ता जमा करण्यात आलेले आहे असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे। जनावर मृत्यू झालेल्या लोकांनासुद्धा जी मदत द्यायची होती तीसुद्धा आत्ता दिलेली आहे, परंतु मोठी मदत जी आहे पिकांचे जे अतोनात नुकसान झालेलं आहे त्याला एकरी 50,000 रुपये मदत मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। ती या 2 दिवसामध्ये पूर्ण होती का याकडे बळीराजाचं लक्ष आहे आणि तीच सगळ्यात महत्त्वाची घोषणा आत्ता येत्या 2 दिवसामध्ये होईल अशी शक्यता आहे। आता ती घोषणा 50,000 होईल की 50,000पेक्षा जास्त होईल किंवा 50,000पेक्षा कमी होईल आणि त्याहीपेक्षा व्यवहारी निर्णय घेऊ असं सरकारच्या वतीनं आता खाजगीत सांगितलं जात आहे। अनेक पक्षाचे मंत्री आहेत, तिन्ही पक्षाचे काही मंत्री आहेत, त्यांनी सरकारला आपापल्या मतदारसंघामधली परिस्थिती सांगितलेली आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये या सगळ्या पुरामुळे फार मोठी हानी झालेली आहे। त्या मराठवाड्याच्या बाहेरसुद्धा सोलापूर जिल्हा असेल, बाकीचे सगळे इतर जिल्हे आहेत, तिथंसुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। विदर्भातलेही काही जिल्हे आहेत, खानदेशातले काही जिल्हे आहेत। त्यामुळे या सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातली सगळी माहिती दिलेली आहे। आता एकरी मदत करायची का झालेल्या नुकसानाचा अहवाल आल्यानंतर काही वेगळे निकष लावून भलेही मग 50,000पेक्षा एखाद्या शेतकऱ्याला जास्त मदत मिळणार असेल तर ती त्याला द्यायची, हा मोठा प्रश्न सध्या सरकारसमोर आहे आणि त्याच्यावर आता शेवटचं काम चालू असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळं पुढच्या 2 दिवसामध्ये साधारणपणे मंगळवारी जी कॅबिनेट मीटिंग होती त्या मीटिंगनंतर सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे आणि या शक्यतेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे 50,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असेल तर कोणत्या मागण्यांवर विरोधी पक्ष मोर्चा काढेल हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। ही सगळी माहिती शेतकऱ्यांना यासाठी आपण देत आहोत की असं जर घडलं नाही तर मात्र विरोधी पक्ष मोर्चे काढणार आहेत। शरद पवारांनी सांगितल्यानुसार त्यांचाही पक्ष रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे आणि राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं जे आंदोलन आहे ते अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं न्यूज यात्राचं याकडे लक्ष असणार आहे। मोठं पॅकेज डिक्लेअर करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या येण्याची वाट सरकार बघणार की मंगळवारीच ही निर्णय घेणार याकडेही आपलं लक्ष असणार आहे। त्यामुळं साधारणपणे मंगळवारी जरी घोषणा झाली नाही तरी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये किंवा ते आलेले असताना ही घोषणा होऊ शकते आणि
केंद्र सरकारकडे जो प्रस्ताव दिला जाणार आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 30 ऑगस्टपर्यंत सर्व रिपोर्ट राज्य सरकारकडे येतील आणि 30 ऑगस्टनंतर तो रिपोर्ट केंद्राकडे जाईल. पण त्यांचं म्हणणं असं की या रिपोर्टची वाट न बघता आपण मदत करायला सुरुवात करणार आहोत, त्यामुळं त्या मदतीची वाट बघायचीच नसेल तर मग इतका उशीर का होतो आहे हा जो प्रश्न पडलेला आहे तर त्याला कुठंतरी पूर्ण विराम लागावा म्हणून मंगळवार की 8 तारीख आता हा एकच प्रश्न शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळं 8 तारखेला मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही घोषणा करतील की पंतप्रधान स्वतः केंद्र सरकारच्या पॅकेजच्या संदर्भामध्ये काही सुतोवाच करतील. जरी त्यांनी आकडा सांगितला नाही मदतीचा तरी पंतप्रधान या विषयावर बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यांना त्या पद्धतीचा अहवाल राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं चांग भलं व्हावं ही आता जे आधीच हाहाकार माजलेला आहे त्या शेतकऱ्यांना या पद्धतीनं का होत नाही पण त्यांचं चांग भलं होणार असेल तर शेतकरी स्वागतच करायला तयार आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी 2 दिवस आधी किंवा नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या वेळेस काय घोषणा होती याकडं शेतकऱ्यांचंही लक्ष असणार आहे, न्यूज यात्राचंही लक्ष असणार आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.